बाळकृष्ण कारभारी रुमणे, सध्या निफाड तालुक्यातील चेडी खुर्द पोस्ट दारासांग इथं राहतो आहे. मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी होतो. मी 2016 जानेवारीला सेवानिवृत्त झालो. त्यापूर्वी माझ्याकडं MSEBीचे भविष्य निर्वाह जे काही रक्कम आली होती 90%, ती पैसा माझ्याकडं असल्यामुळं माझ्याकडं आमचे एक कर्मचारी हिरामन भोगे म्हणून ते थोडे SBIचे एजंट म्हणून काम करत होते. त्यांच्यावर एक भावे म्हणून होता. त्यांनी आम्हाला असा प्लॅन दिला आहे का तुमचे हे तुम्ही वर्षाला 1-1 लाख रुपये जमा करा. त्या माध्यमातून मी डिसेंबरच्या एंडला असतील त्यांनी याचा विचार करून आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसाला, तुम्हाला सांगू, आम्ही 5 रुपये रोजाने काम करत होतो वीज मंडळामध्ये. वारा जमा करून सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस MSEB सुरुवातीला कर्मचारी म्हणून लागलो त्या टायमाला आमचा 5 रुपये 3 पैसे रोज होता. त्या माध्यमातून आम्ही पैसा थोडा जमा करून आमच्या कुटुंबाला थोडंफार उपाशी ठेवून मी हा पैसा जमा करून ह्या अशा बँकेला कुठंतरी भविष्यात आपल्या कुटुंबाला कामा येईल म्हणून मी या बँकेला मी एक पॉलिसी म्हणून तिथं मला जमा करण्यास भाग पाडलं. आणि सुंदर असं त्यांनी प्लॅन दाखवलं होतं. आम्हाला वाटलं होतं याची 10 वर्षांनी डबल होईलच, पण त्याच्यात आज मला फसवलं गेलं आहे. आता आम्ही काय करू हा आमचा प्रश्न पडला आहे. आज आमचं कुटुंब वाऱ्यावर आहे. थोडीफार शेती करतो, पण काय सध्या बाजार मार्केटमध्ये काही नाही. असंच आमचे पैसे चालले. शेतकऱ्याची एक मुलगा शेती करतो, त्या NDC बँकेकडून त्यांनी कर्ज काढलेलं आहे, ते सुद्धा आम्हाला फेडणं मुश्किल झालं आहे. मला असं वाटलं होतं ह्या पैशातून आपण पैसे जमा मिळाले का आपण ते बँकेचं कर्ज भरून देऊ आणि पुढं आपलं परत शेतीच्या कामाला लागो. परंतु आज मला अशी पंचायत पडली, मी मराव का जगावा असं वाटतं आहे. त्यांनी जेव्हा प्लॅनमध्ये दिलेलं आहे, आता तुम्ही जर मेले तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील असं वाटतं आहे. अजून त्याला 2-4 8-10 दिवस टाईम आहे. त्या पिरियडमध्ये मला तरी वाटतं कुठेतरी आत्मदहन करून टाकावं या बँकेच्या जवळच असं वाटतं आहे. तर काय आता सांगा, ज्याला कोणाला जरी थोडा सहानुभूती असेल आम्हाला जगण्यास किंवा आमच्या कुटुंबाला जगण्यास कुठंतरी मार्गदर्शन करावा अशी मी 5 वर्षे जवळजवळ 10 लाख रुपये जमा केले आणि त्यांची मुदत आज या डिसेंबरला संपली. म्हणून मी या बँकेत आलो आहे. तर बँकेने मला असं फसवणुकीसारखंच उभे करून लाईन ओढली आहे. त्याची आज आम्हाला किंमतच राहिली आहे. आज आम्हाला त्याच खड्ड्यात जावं असं वाटतं आहे. धन्यवाद. याच्याने तुम्हाला काही योग्य वाटेल आमच्याबद्दल सहकार्य करावं ही नम्र विनंती. अजून विनंती करतो, ज्या पद्धतीनं आमची फसवणूक झाली त्याच पद्धतीनं कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून मी एक विनंती करतो. या आत्ता जे काही कर्मचारी किंवा अजून कोणी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आपल्याकडे जो काही शिल्लक पैसा आहे या कुठं अशा एजंटच्या बँकेच्या एजंटच्या पाठीमागे लागून तुम्ही असे काही फसवणूक आलेल्या लोकांपासून सावध राहा. नवीन कर्मचाऱ्यांनी किंवा कोणी पैसा कुठंतरी उत्पन्न गुंतवत असेल त्यांनी पण ह्या अशा लबाडाकडून सावध राहा ही नम्र विनंती आहे.